प्रेज लॉर्ड, मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज तुम्हा सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज बघा आम्ही इव्हनिंगला डिनरसाठी गझिबो धाबा जो तलोजा लोकेटेड इथे आहे आणि खरंच खूप खूप मोठं आणि खूप ह्यूज आहे. आणि आज त्यांनी इंडिपेंडन्स डेची इतकी मस्त डेकोरेशन केलेलं आणि काही त्यांनी हे इथे ना मेहंदी आर्टिस्ट, टॅटू आणि मॅजिक शो असे काही काही गेम्स पण ठेवलेले. आम्ही पण थोडं पार्टिसिपेंट केला आणि तुम्ही हे शामियाना बघू शकता. खूप मस्त मस्त होतं आणि सगळे शामियाना फुल्स होते इथे आणि फारच गर्दी होते. इथे हे छोटंसं मॉकटेलचं काउंटर होतं, ते पण आम्ही थोडंसं शूट केलं आणि ह्यांचं मॉकटेल पण एकदम अमेझिंग आहे. आणि मला जसं जेवढे शॉट घ्यायला जमले मी तेवढे घेतले. तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती ह्यूज आहे. आणि हे ह्यांचं किचन होतं, हे काही तंदूर आयटम्स होते. मी बाहेरून थोडेसे शॉर्ट्स घेतले. हे नंतर बाहेर लोक फोटो वगैरे काढत होते तिथे, तर तिथे मी काही शॉर्ट्स घेतले. आणि ह्यांनी खूप मस्त डेकोरेशन केलेलं आजच्या दिवशी, इंडिपेंडन्स डेच्या दिवशी. आणि एवढी गर्दी बापरे. पण त्यांनी सर्व्हिस फटाफट दिली, काय असं वेळ एवढी गर्दी असताना. आणि इथे बघा आम्ही आहे ना कपल्स थाळी मागवलेली. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टार्टर होते, 4 प्रकारचे स्टार्टर होते, एक चायनीज आणि एक तंदूर. आणि हे 4 रोटी, एक ग्रेव्ही आणि हे आपली बिर्याणी, पापड आणि 2 हे गुलाबजाम होते. आणि खरंच खूप म्हणजे 2 जणांसाठी पण खूप हेवी होतं आमच्यासाठी. म्हणजे अजून एक तिसरा आला असतं तर त्या व्यक्तीने पण खाल्लं असतं. आणि हे 2 चायनीजचे स्टार्टर मला खूप आवडले, म्हणजे ॲज अ रेग्युलर टाईप. आणि 2 तंदूर होते, एक मलाई आणि एक आय थिंक सो पहाडी वगैरे काहीतरी असेल. आणि हे बघा मला तर खूप हेवी झालेलं, म्हणजे मी त्या स्टार्टरमध्येच गार झालेली. आणि त्याच्यानंतर ह्या थाळीमध्ये आम्हाला एक ब्लू लगुना आणि एक बबलगम आय थिंक सो होतं, रेडवालं. मस्तच होतं. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि हे इथले शेर बोलतात ना, बब्बर शेर झोपलेले आहेत, साहेब आहेत इथले हे. तर साहेबांना आम्ही उठवत होतो की सर उठा, जरा उठा. तर सर म्हटले की नाही फार मी थकलेलो आहे, खूप गर्दी आहे इथे. तर तरी पण साहेब थोडे उठले. मग आम्ही म्हटलं सर आता जाऊ दे, तुम्ही झोपा. मग आम्ही ह्या वाघाला झोपवलं छानपैकी. मग नंतर आम्ही आलो, पाऊस पडत होता म्हणून थोडंसं इकडे मॅजिक शोमध्ये थोडंसं खेळलो वगैरे. छान होतं, थोडंसं एंटरटेनिंग झालं. आणि आजचा आमचा हा दिवस खूप मस्त गेला गझिबो धाब्यामध्ये. मस्त इव्हनिंग गेली. मस्त फाउंटन होतं, लहान मुलं खेळत होते या फाउंटनच्या इथे. आणि जेवणाची तर मी काय तुम्हाला गोष्ट सांगू, हा काय मस्त होतं. खूप ह्यूज आहे आणि किती लोक इथे बसू शकतात, बाप रे बाप.